जय भीम. मित्रांनो, गेल्या काही दिवसात जे काही बीजे मेडिकल कॉलेजचे जे काही प्रकरण होतं नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलनाला बसले होते. त्याबद्दल मी व्हिडिओ बनवली. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स इथल्या कुलसचिवांना पण मी पत्र दिलं. त्या पत्रात मी जे म्हटलं होतं मित्रांनो, की 14 एप्रिलला फक्त त्याच विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते, जे आंबेडकरांच्या कम्युनिटीतून बिलॉंग करतात. आणि 19 फेब्रुवारीला त्याच कम्युनिटीला सुट्टी दिली जाते, जे मराठा कम्युनिटीतून बिलॉंग करतात. म्हणजेच काय? जातीय तेढ निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये. मित्रांनो, हा संविधानिक गुन्हा आहे आणि खूप मोठा म्हणजे इक्वॅलिटी आणि फार वेगळा विषय होऊन जातो म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून. तर मी जी व्हिडिओ टाकली त्याला आपण सगळ्यांनी फार चांगला सपोर्ट केला मित्रांनो. पण काही लोक म्हणे प्रूफ दे. तर मी आज बीजे मेडिकल कॉलेजच्या नर्सिंग कॉलेजच्या डीन सरांना भेटायला आलो. त्यांना भेटून मी त्यांना माझे प्रूफ दिले आणि आज मी तुम्हाला पण ते दाखवणार आहे. आमचं आज डिस्कशन झालं की कसं आपण कॉन्स्टिट्युशनली आणि इन्स्टिट्युशनली आपण जाऊ शकतो. तर मित्रांनो, हे प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय. यामध्ये मित्रांनो, हे बघा, सगळ्यात इथे पहिले येते 19 फेब्रुवारी. तिथे क्लिअरली लिहिलेलं आहे 19 फेब्रुवारीला की नो बडी इज अलाउड टू गो आउट ऑफ द हॉस्टेल. तर हे ठरवतील 19 फेब्रुवारीला पूर्ण महाराष्ट्रात सुट्टी असते, पण हे लोक ठरवतील कोणाला सुट्टी द्यायची की नाही द्यायची. अजून त्यामध्ये एक टिलक्षण काय म्हणतो की रूम साफ करा, मी चेकिंगला येईल. 19 फेब्रुवारीच्या दिवशी कोणालाच बाहेर जाऊ दिलं नाही मित्रांनो. हे एक प्रूफ झालं. दुसरं 14 एप्रिल, इथे क्लिअरली मेन्शन आहे की ओनली दो स्टुडंट्स म्हणजे तेच विद्यार्थी अलाउड आहे 14 एप्रिलला बाहेर जाणं जे बाबासाहेबांच्या कम्युनिटीने बिलॉंग करतात. मित्रांनो, हा मुद्दामून जातीय निर्माण करायचा प्रयत्न झालेला आहे आणि तो होतो आहे. म्हणून आज आपण याच्यावरती कारवाई नक्कीच करणार आहोत. आणि इथे क्लिअर मेन्शन आहे की बाय ऑर्डर, म्हणजेच सगळ्यांच्या ऑर्डरनी याला फॉलोअप केलेलं आहे. आता मित्रांनो, अजून एक मोठं प्रकरण आहे, ते म्हणजे एसटी कम्युनिटीच्या विद्यार्थ्याचं, म्हणजे आदिवासी समुदायातील. मित्रांनो, त्या विद्यार्थिनीला एक टेक्निशियन काय बोलला की तुम्ही कपडे का घालतात. फार मोठा सेन्सिटिव्ह मुद्दा ह्या. त्यांनी पत्र पण लिहिलं, त्यांनी सर्व काही गोष्टींची मागणी केली, पण काहीच नाही. मित्रांनो, ज्या वेळेस 14 एप्रिल येते, जे अदर कम्युनिटीचे मुलं आहेत ज्यांना बाहेर जायचं असतं, तर त्या विद्यार्थ्याला विचारण्यात आलं की तुझी कास्ट कोणती, तुझं कास्ट सर्टिफिकेट दाखव. हे त्या विद्यार्थ्याने पत्र लिहिलेलं आहे. आणि हा विद्यार्थी नॉन एससी आहे, ठीक आहे. हा विद्यार्थी दुसऱ्या समाजाचा आहे. त्याने पत्र लिहिलेलं आहे मित्रांनो. यावरती कोणती कारवाई झाली नाही. म्हणून प्रिन्सिपल नर्सिंग कॉलेजच्या देशपांडे मॅडम हे सस्पेंड झाल्या पाहिजे. त्याचा व्हाईस प्रिन्सिपल सस्पेंड झाल्या पाहिजे. आणि जो जबाबदार कर्मचारी आहे, जो हे जातीय तेढ निर्माण करतोय, प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. आता आम्ही लवकरच कमिशनर सरांना भेटणार आहोत. कमिशनर सरांकडे हीच मागणी करणार आहोत. मुख्य सचिव सेक्युरिटी ऑफ फॉर मेडिकल एज्युकेशन यांनाही भेटणार आहोत. मंत्र्यांनाही भेटणार आहोत. संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे. जय भीम. संविधान आहे ते बीजे मेडिकल नर्सिंग कॉलेजच्या बाहेर संविधान आहे आणि ती मॅडम काय करते. जय भीम.